मी काय बोलते, कधी अशी भाजी ट्राय केली आहे का? एकदा करून तर बघा, नेहमी अशीच कराल. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरुवात तर केलीच आहे मी. कांदा कापून घेतला आहे, टॅमॅटो कापून घेतला आहे. बरं, बारीक नाही कापून घेतला आहे हां, कारण मी आणला आहे तुमच्यासाठी शॉर्टकट. तर बघा तर, आपली भाजी 5 मिनटात तयार होईल. कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये आलं, लसूण, जिरे, धने, लाल मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खोबरं टाकून घ्या. त्याचमध्ये आपण जे कांदा आणि टॅमॅटो कापून घेतलेलं आहे तेही टाकून घ्या व चांगलं मिक्स करा, भाजून घ्या त्याला. त्याचा आपल्याला करायचा आहे मसाला. त्यातच थोडं मीठ टाकून घ्या. चांगलं भाजून घेतलेलं आहे आपण. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला पूर्ण ते बारीक करून घेऊया. त्याची पेस्ट करायची आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आता मी 2 बटाटे घेतले आहेत. त्यांना आपण कापून घेऊया मीडियममध्ये. फ्लावरही साफ करून घेतला होता. आता बटाटे आणि फ्लावर आपण फ्राय करायचे आहेत बटरमध्ये. बरं, ते फ्राय करताना आपण हळद, मसाला आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ. चांगलं मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून ते सगळीकडून भाजलं जाईल आणि चांगलं फ्राय होईल. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे. जास्त नाही, 2 ते 3 मिनटं लागतात. चला, छान असं बघा फ्राय होत आहे आणि हे बघा किती छान फ्राय झालं आहे. याला बाऊलमध्ये काढून घेऊया आणि 2 चमचे दही टाकून मिक्स करून घेऊया. बरं, ज्यांना दही आवडत नाही त्यांनी स्किप केलं तरी काही हरकत नाही. असंही छान लागते भाजी. चला, मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुढे बघा, इथे मी मटार आधीच थोडा उकळवून घेतलेला आहे, म्हणजे शिजायला जास्त टाईम लागणार नाही. आता कढईत तेल टाकून घेऊया. आता आपण हिंग, मोहरी, जिऱ्याची फोडणी देऊया आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तोही त्यात टाकून चांगला भाजून घेऊया. त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या. छान अशी मसाल्याची ग्रेव्ही होईस तोपर्यंत चांगलं मिक्स करत राहा. जास्त नाही, 2 मिनटं लागतात. आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया. जास्त मसाले टाकायचे नाही आहेत, फक्त आपले घरचे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जे घरचे मसाले आहेत ते तुम्ही त्यात टाकू शकता. मी गरम मसाला, कांदा लसूण मसाला, तिखट मसाला, धनिया जिरा पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि हळद. मसाले टाकून झाले की त्यामध्ये पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्या. इथे मी जे पाणी टाकते आहे ते मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिला होता, त्यातच थोडे पाणी टाकून ते मिक्स केलं आहे आणि तेच पाणी टाकलं आहे. चांगली ग्रेव्ही आपली झाली आहे. आता त्यात आपण मटार टाकून घेऊया, मिक्स करूया आणि आपले फ्लावर बटाटा आहे तोही टाकून घेऊया. त्यावर अजून थोडेसे पाणी टाकूया, जेणेकरून ग्रेव्ही होईल. आम्हाला ग्रेव्ही आवडते म्हणून मी एक्स्ट्रा पाणी टाकते. मला सुकं करायचं असेल तर तुम्ही पाणी टाकू नका. 2 मिनटं मी वाफेवर शिजवून घेतलं होतं आणि बघा, आपली भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही नक्की घरात करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती. चला तर मग, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.